हॅलो एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण आपला जो स्टार्टिंगचा बेसिकचा इंट्रोडक्शनचा पार्ट होता स्टॅटिस्टिक्सचा, तो संपवला होता. त्याच्यानंतर आत्ता या लेक्चरला आपण आपला फर्स्ट लेक्चर जो काही स्टॅटिस्टिक्सचा फर्स्ट चॅप्टर आहे त्याच्यापासून सुरुवात करणार आहोत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे आता हा जो पार्ट आहे याच्यात सुरुवातीला तुम्हाला स्टॅटिस्टिक्सच्या कन्सेप्ट समजवलेले आहेत फर्स्ट चॅप्टर मध्ये. आणि या कन्सेप्ट झाल्याच्या नंतर लगेचच मग कन्सेप्ट ज्या वेळेला संपतील त्याच्यानंतर तुमचा जो पार्ट आहे पुढचा प्रॅक्टिकलचा स्टार्ट होईल. सो आज कदाचित आपला लेक्चर जो आहे तो मी लवकर संपवेन. त्याला रिझन असं आहे कारण आज मी जेवढा तुमचा मागच्या लेक्चरला तर आपण थेरॉटिकल पार्ट घेतला, आता सुरुवातीचा या लेक्चर मधला जो थेरॉटिकल पार्ट आहे तो आपण आता सुरुवातीला पाहणार आहोत. थेरॉटिकल पार्ट झाल्याच्या नंतर मी आता मध्ये म्हणजे आपण आता त्याच्यानंतर हा ब्रेक घेऊ आणि नेक्स्ट मंडे पासून आपला पूर्णपणे जो प्रॅक्टिकल सेक्शन आहे याच्यातला तो चालू होईल. ओके, सो आता आपण शेअर करूयात स्क्रीन. ओके, सो हा आहे आपला फर्स्ट चॅप्टर, कलेक्शन ऑफ अँड प्रेझेंटेशन ऑफ डाटा. काय कलेक्शन अँड प्रेझेंटेशन ऑफ डाटा याच्यामधला बेसिक कन्सेप्ट जो आहे याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या स्टॅटिस्टिक्सच्या कन्सेप्ट समजवलेल्या आहेत आणि आपण सुद्धा आता काय करणार इथे त्या कन्सेप्ट समजून घेणार. त्याच्यानंतर इथे तुम्हाला दिसते सगळे एक्झाम्पल्स आहेत तुम्हाला बघा पुढे. हा सुद्धा तुमच्या थोडक्यात तुम्हाला थेरॉटिकल पार्ट नाहीये फारसा, पण याच्यात सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिकलच समजवलेलं आहे. सो आता आपण जाऊयात आपल्या बेसिक कन्सेप्ट पासून. आता बेसिक कन्सेप्ट मध्ये सगळ्यात पहिली कन्सेप्ट येते तुमची पॉप्युलेशन. पॉप्युलेशनचं मिनिंग काय तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. पॉप्युलेशनचा मिनिंग होतो लोकसंख्या. ओके, पण स्टॅटिस्टिक्स मध्ये पॉप्युलेशनचं मिनिंग फक्त लोकसंख्या असं घेत नाहीये. तर स्टॅटिस्टिक्स मध्ये पॉप्युलेशनचा मिनिंग काय होतो तर ज्या पद्धतीने मी आता तुम्हाला सांगितलं, तुमच्या समोर जर मी माती जी आहे आपली जिसको मिट्टी कहते हैं, सो ती तुमच्या समोर अशी टाकली आणि त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं की मला स्पेसिफिक त्याच्यातले जे खडे आहेत छोटे छोटे ते उचलून दाखवा. ओके, सो तुम्ही ते काउंट करायला लागणार एक 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 एक. मग ज्या वेळेला खूप मोठ्या डाटामधून तुम्हाला छोटासा डाटा ज्यावेळेला फाइंड आउट करायचा असतो तेव्हा तो जो खूप मोठा डाटा आहे त्याला या मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिक्स मध्ये म्हटलं जातं पॉप्युलेशन. आलं लक्षात? सो पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या, अशा पद्धतीने याचा टिपिकल मिनिंग तुम्ही घेऊ नका. स्टॅटिस्टिक्स मध्ये जेव्हा ह्यूज डाटा असतो तेव्हा त्याला म्हटलं जातं पॉप्युलेशन. मग या पॉप्युलेशन मधून किंवा ह्या ह्यूज डाटा मधून आपल्याला जर पर्टिक्युलर डाटा काढून घ्यायचा आहे, ओके, सर तो ज्या वेळेला तुम्ही तो डाटा तुम्हाला कलेक्ट करायचा आहे त्याच्यातून, त्यावेळेस तुम्ही काय करताय तर त्याला डिवाइड करताय किंवा त्याचे ग्रुप्स बनवले जातात. म्हणजे काय, सो माझ्याकडे आता पॉप्युलेशन म्हणजे पूर्ण माझ्याकडे आता तू सगळा माती माझ्या समोर टाकलेली आहे आणि मला आता काय करायचं की त्यातले सगळे खडे बाहेर बाजूला काढायचे. मी जर एकटाच तिथे बसलो आणि त्या पद्धतीने सॉर्ट आउट करत त्याच्यातही ती खडी काढून परत मला त्याच्यात सॉर्ट आउट करायचं की लहान खडे कोणते आहेत, मीडियम कोणते म्हणजे स्मॉल कोणते आहेत, मीडियम कोणते आहेत, लार्ज कोणते आहेत, असे सॉर्ट आउट करायचंय. मग मी जर हे एकटाच करत बसलो किंवा असं जर मी टिपिकल काम करत बसलो की एक खडा उचलतोय बाजूला करतो, एक खडा उचलतो बाजूला करतो, तर त्याने काय होणार आहे की मला खूप वेळ लागणार आहे. कदाचित वेळ लागण्यामध्ये मी चुका माझ्याकडून चुका सुद्धा फार होऊ शकतात ते मोजताना किंवा काढताना. सो त्याच्यामुळे मग काय केलं की हे जे काम आहे ते सॉर्ट आउट केलं, त्याला ग्रुपमध्ये डिवाइड केलं. मी म्हटलं की आधी मी छोटे छोटे खडे बाजूला करतो, लहान खडे सगळे बाजूला करतो, त्याच्यानंतर मी मीडियम खडे सगळे बाजूला करतो आणि त्याच्यानंतर मी लार्ज खडे सगळे बाजूला करतो. म्हणजे काय, जे काही माझं पॉप्युलेशन होतं त्याचे मी सब पार्ट्स केले. बरोबर आहे, पॉप्युलेशन जे होतं त्याचे मी सब पार्ट्स केले. मग ह्या सब पार्ट्सला म्हटलं जातं सॅम्पल. काय म्हटलं मी पहिलं, पॉप्युलेशन म्हणजे ते जे मी तुमच्या समोर टाकलेली सगळी माती आहे त्याला तुम्ही पॉप्युलेशन म्हणू शकता. आणि त्याच्यातून मला ते खडे सॉर्ट आउट करायचे आहेत, पण त्यासाठी मी काय केलं तर मी त्याचे सब पॉईंट केले, त्या पॉप्युलेशनचे सब पॉईंट केले, त्या पॉप्युलेशनच्या सब पॉईंटला म्हटलं गेलं सॅम्पल. ओके, आता आपण बघूया त्याच्यात एक्झॅक्ट काय दिलेलं आहे. Applying statistics to a scientific, industrial, or social problems, one begins with process or population is to be studied.
सो तुम्ही कोणत्याही पद्धतीचा स्टडी करा, त्यांनी म्हटलंय स्टॅटिस्टिक मध्ये सायंटिफिक स्टडी करा, इंडस्ट्रियल स्टडी करा किंवा सोशल प्रॉब्लेमचा स्टडी करा, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पॉप्युलेशनचा अभ्यास करावाच लागतो. म्हणजे मी इथे काय सांगितलं, पॉप्युलेशन म्हणजे तुम्ही त्या पद्धतीने याचं मिनिंग घ्यायचं नाही की पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या. पॉप्युलेशन म्हणजे यूज डाटा असं इथे त्याचं मिनिंग होतं. दिस माइट बी अ पॉप्युलेशन ऑफ पीपल इन अ कंट्री और क्रिस्टल ग्रेन्स इन रॉक और गुड्स मॅन्युफॅक्चर बाय अ पर्टिक्युलर फॅक्टरी ड्युरिंग गिव्हन पिरियड. आता इथे काय म्हटलंय बघा, इथे त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे, दिस माइट अ पॉप्युलेशन ऑफ पीपल इन अ कंट्री और म्हणजे देशामध्ये जी कंट्रीची पॉप्युलेशन आहे, जी लोकसंख्या आहे त्याला तुम्ही पॉप्युलेशन म्हणताच, किंवा क्रिस्टल ग्रेन्स इन रॉक, रॉक पासून पडणारा जो म्हणजे दगड, ज्यावेळेला एखादा स्टोन मॅन्युफॅक्चर कंपनीमध्ये ज्यावेळेला त्याचा चुरा काहीतरी पडतो खडीचा बारीक, सो फ्रॅक्चर्ड बाय अ पर्टिक्युलर फॅक्टरी, एखाद्या फॅक्टरीमध्ये ज्या पद्धतीने त्या स्टोनचा चुरा पडतो त्या चुऱ्याला सुद्धा तुम्ही पॉप्युलेशन म्हणून कॅल्क्युलेट करू शकता. आता लक्षात घ्या, त्याला सुद्धा तुम्ही पॉप्युलेशन म्हणू शकता असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. आता इथे पॉप्युलेशनची त्यांनी एक्झॅक्ट मिनिंग काय ते सांगितलेलं आहे. पॉप्युलेशन इज अ सेट ऑफ ऑल ऑब्जेक्ट्स अंडर कन्सिडरेशन फॉर स्टॅटिस्टिकल पर्पज. म्हणजे तुम्हाला स्टॅटिस्टिक्स मध्ये जे काही डाटा यूज डाटा हवा आहे, ज्याची तुम्हाला गरज आहे, ज्याच्यापासून तुम्ही स्टॅटिस्टिकल रिझल्ट काढणार आहात, त्या यूज डाटाला म्हटलं जातं पॉप्युलेशन. म्हणून म्हणजे पॉप्युलेशन इज सेट ऑफ ऑल ऑब्जेक्ट्स, सगळे ऑब्जेक्ट्स, असे सगळे ऑब्जेक्ट्स की जे तुम्हाला स्टॅटिस्टिक्स मध्ये लागणार आहेत, अशा सगळ्या ऑब्जेक्ट्सचा एक सेट म्हणजे तुमचा पॉप्युलेशन. देन अ पॉप्युलेशन इज ऑल्सो कॉल्ड युनिवर्स. each object is called an individual or a member of the population. मग त्याच्यातला प्रत्येक, आता ह्या पॉप्युलेशन मधला प्रत्येक जो ऑब्जेक्ट आहे त्याला काय म्हटलं जातं, एक तर त्याला इंडिव्हिज्युअल म्हटलं जातं किंवा मेंबर ऑफ द पॉप्युलेशन, किंवा त्या पॉप्युलेशनचं एक मेंबर असं त्याला म्हटलं जातं. देन मेनी अ टाइम्स द पॉप्युलेशन आर ह्यूज. बऱ्याच वेळा काय होतं की पॉप्युलेशन खूप मोठं असतं अँड इट इज व्हेरी इनकन्व्हिनियंट टू कलेक्ट अँड कंपाईल इन्फॉर्मेशन फ्रॉम द एंटायर पॉप्युलेशन. मग त्या एंटायर पॉप्युलेशन मध्ये मधून काही मोजकाच डाटा कलेक्ट करणं हे खूप हार्ड असतं, डिफिकल्ट असतं किंवा इनकन्व्हिनियंट असतं. मग त्यांनी म्हटलं इन अ सच केसेस, अशा वेळेस काय केलं जातं, वन युजली स्टडीज अ चुजन सबसेट ऑफ द पॉप्युलेशन इज कॉल्ड अ सॅम्पल. मग त्यावेळेस अशा या पॉप्युलेशन मध्ये तुम्हाला हवा असणाऱ्या डाटाचा एक, किंवा तुम्हाला ज्या डाटाचं कलेक्शन करायचं आहे या पॉप्युलेशन मधून, जो तुमच्या गरजेचा आहे, अशा डाटाचा तुम्ही सबसेट बनवता आणि त्या सबसेटलाच म्हटलं जातं सॅम्पल. ओके, मी आता तुम्हाला सांगितलं पॉप्युलेशन अँड सॅम्पल. आता सेकंड याच्यातली कन्सेप्ट आहे सॅम्पल. सॅम्पल इज अ स्मॉल ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स. सॅम्पल म्हणजे काय की इंडिव्हिज्युअलचा एक छोटासा ग्रुप, सिलेक्टेड फ्रॉम द पॉप्युलेशन, पॉप्युलेशन म्हणून सिलेक्ट केलेला इंडिव्हिज्युअलचा एक छोटासा ग्रुप, सच दॅट दिस सॅम्पल possesses almost all the characteristics of the population. याच्यामध्ये काय असं, या सॅम्पल मध्ये जे पॉप्युलेशनचे जेवढे पण कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते याच्यात इन्व्हॉल्व असतात, कारण हा पॉप्युलेशनचाच एक सबसेट आहे किंवा पॉप्युलेशनचाच एक सब पार्ट आहे. आता पॉप्युलेशनचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत तर ते बघूया. द प्रॉपर्टीज विच आर टू बी स्टडीड फॉर इच इंडिव्हिज्युअल ऑफ द population are called the characteristics of the population. काय म्हटलंय, properties which are to be studied for each individuals of the population are the characters of the population. साहजिक आहे, त्याने काय म्हटलंय की एखाद्या इंडिव्हिज्युअलची जे कॅरेक्टरिस्टिक्स असतील ते पॉप्युलेशनचेच कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहेत. म्हणजेच काय, तुम्ही मी म्हटलं की त्या मातीमधून तुम्ही मोजकेच खडे निवडून काढलेले आहेत, तर त्या खड्यांचं जे काय कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहे ते त्या मातीचे असणार आहे, कारण तुम्ही त्या मातीतूनच ते कलेक्ट करून काढलेले आहात. त्याच्यामुळे त्याच्यातून तुम्ही त्याला वेगळं केल्याच्या नंतर त्याचं कॅरेक्टरिस्टिक बदलत असं नाहीये, तेच राहणार आहे. जे मातीचे जे गुणधर्म होते तेच त्या खड्यांना राहणार आहेत. त्याच्यानंतर आता इथे एक्झाम्पल, that is if you want to study educational qualification or income of a certain group, if we want to study the educational qualification of the or income of the certain group,
आता इथे जर सपोज असं त्यांनी म्हटलं की आपण एखादा एज्युकेशन स्टडी ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक क्षेत्राचा आपण स्टडी करतोय किंवा ऑफ अ इन्कम ऑफ अ सर्टन ग्रुप किंवा एखाद्या सर्टन ग्रुपच्या इन्कम विषयी जर आपण चर्चा करतोय किंवा त्याचा जर आपण अभ्यास करतोय देन एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि इन्कम रिस्पेक्ट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द पॉप्युलेशन. मग काय होतं की एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि इन्कम जे आहेत ते काय होतात त्याचे सॅम्पल्स होतात आणि सॅम्पल जरी असले तरी ते रिप्रेझेंट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द पॉप्युलेशन. ते पॉप्युलेशनचे कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत ते रिप्रेझेंट करणार. कारण पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये आता प्रत्येक सपोज इथे मी आपल्या क्लासमध्ये 10 तुम्ही 60 मुलं आहेत, मी म्हणू शकतो क्लासचं पॉप्युलेशन आहे 60. आता याच्यामध्ये तुमच्यातले काही लोक जे आहेत ते स्टडी करून जॉब सुद्धा करतात, तर काही लोक जे आहेत ते रेग्युलर फक्त स्टडीज करतात. ओके, सो मी असं म्हटलं की ह्या क्लासमध्ये किंवा एक 10चा ग्रुप काढला तुमच्यातला जो की बाहेर जाऊन जॉब सुद्धा करतात आणि एक 10चा ग्रुप असा काढला की जे स्टडी करतात किंवा त्यांचे मार्क्स चांगले आहेत. तर मी असं म्हणू शकतो की या 10 मुलांचे मार्क्स चांगले आहेत आणि मी असंही म्हणू शकतो की या 10 मुलांचं इन्कम बाकीच्यांपेक्षा चांगलं आहे. सो मी डिवाइड केलं. आता जर तुम्हाला मी एकत्र बसवलं आणि मी जर म्हटलं की ह्या क्लासचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या क्लासमधली मुलं चांगलं कमवतात, मग जे मी या एखाद्या ग्रुपसाठी जे मी कॅरेक्टरिस्टिक सांगितलं होतं ते सगळ्या पॉप्युलेशनचं कॅरेक्टरिस्टिक झालं, बरोबर आहे. किंवा मी असं म्हटलं की या क्लासमधली किंवा ह्या 60 पॉप्युलेशन मधली काही मुलं हुशार आहेत, त्यांना चांगले मार्क्स पडले. सो यांचं जे सेकंड जे मी ग्रुप बाहेर काढला होता त्यांचे मार्क्स चांगले आहेत, त्यांचं जे मी कॅरेक्टरिस्टिक सांगितलं तेच तुम्हाला सगळ्यांना पुन्हा लागू झालं. म्हणजे मी जरी सबसेट काढले पॉप्युलेशन मधून तरी त्याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहेत ते त्या होल पॉप्युलेशनचे असणार आहेत. देन कॅरेक्टरिस्टिक्स अंडर स्टडी इज डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स. आता कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत ते 2 ग्रुपमध्ये डिवाइड केले जातात. एक येतं ऍट्रिब्यूट. ऍट्रिब्यूट म्हणजे काय, तर ऍट्रिब्यूट यानी की स्पेशालिटी. ऍट्रिब्यूट आणि स्पेशालिटी मराठीत आपण त्याला वैशिष्ट्य म्हणूया. इट इज अ क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स. हे काय आहे तर क्वालिटेटिव्ह क्वालिटी दाखवतं. हे कॅरेक्टरिस्टिक्स हे काय दाखवतं, क्वालिटी दाखवतं ऑफ अन इंडिव्हिज्युअल. इंडिव्हिज्युअलची क्वालिटी ऑफ अ पॉप्युलेशन. तर पॉप्युलेशन मधल्या इंडिव्हिज्युअलची क्वालिटी ते काय करतं याच्यात मेन्शन केली जाते. लाईक त्याने एक एक्झाम्पल दिलं एज्युकेशनल क्वालिफिकेशन. जसं एखाद्याचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन, आता पॉप्युलेशन मधून मी एखाद्याचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन सांगितलं म्हणजे मी त्याचं वैशिष्ट्य सांगितलं. जर मी असं म्हटलं की तुमच्या क्लासमधली आनम जी आहे ती क्लासमधून तुमच्या टॉपर आहे किंवा ती हुशार आहे, तर तिचं मी कॅरेक्टरिस्टिक सांगितलं तर ती हुशार आहे. म्हणजेच काय, तर ते झालं आनमच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशन विषयी मी तिचं वैशिष्ट्य किंवा तिची स्पेशालिटी मांडली की ती तुमच्या क्लासमध्ये अशी स्पेशल आहे कारण ती क्लासची टॉपर आहे. त्याच्यानंतर मी म्हटलं की तुमच्या क्लासमधल्या खूप साऱ्या लोकांची मदर टंग जी आहे ती उर्दू आहे. तर मी त्याच्यात काय केलं ते तुमची स्पेशालिटी सांगितली, बाकीच्यांपेक्षा तुमच्याकडे स्पेशल काय आहे. देन जेंडर असेल, ही अर्धी मुलं तुमच्या क्लासमधली मेल आहेत तर अर्धी मुलं फिमेल आहेत, ही सुद्धा तुमची झाली स्पेशालिटी. तुमच्या क्लासमधले काही स्टुडंट जे आहेत ते ए पॉझिटिव्ह आहेत, काही स्टुडंट डी पॉझिटिव्ह आहेत, हे तुमच्या ब्लड विषयी मी सांगितलेली स्पेशालिटी आर ऑल ऍट्रिब्यूट्स. आणि हे सगळे जे आहेत ह्यालाच म्हटलं जातं ऍट्रिब्यूट्स. म्हणजे आलं लक्षात की पॉप्युलेशन आहे ती मी ज्यावेळेला वेगवेगळ्या ऍट्रिब्यूट्स मध्ये डिवाइड करतो, आलं लक्षात, म्हणजे वेगवेगळ्या ज्यावेळेला त्याचे गुणधर्म सांगतो, त्याची वैशिष्ट्य सांगतो, त्याची स्पेशालिटी सांगतो, तर त्याला म्हटलं जातं ऍट्रिब्यूट. देन येतं व्हरायट. व्हरायटी म्हणजे काय, तर याला आपण म्हणू शकतो व्हरायटीज, भिन्नता. ओके, मराठीत त्याला भिन्नता म्हणूयात किंवा त्याला इंग्लिश मध्ये म्हणायचं झालं तर व्हरायटी म्हणजेच व्हरायटीज. इट इज अ क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अन इंडिव्हिज्युअल. हे सुद्धा काय आहे तर ही क्वांटिटी मध्ये येईल. व्हरायटी जे आहे इट इज अ क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ इंडिव्हिज्युअल और पॉप्युलेशन. इट इज रिफर्ड टू अ व्हेरिएबल्स. आता क्वांटिटेटिव्ह का म्हटलं, ज्या वेळेला तुम्हाला सांगतो, आता हे पुढे आपण बघूयात की हे क्वांटिटेटिव्ह का म्हटलं जातं. कारण ह्याच्यात न्यूमरिकल ह्याच्यात क्वांटिटी कॅल्क्युलेट केली जाते, त्याच्यामुळे ह्याला क्वांटिटेटिव्ह
कॅरेक्टरिस्टिक्स म्हटले. आता याचे एक एक्झाम्पल बघायचे झाले तर याच्यात इन्कम, तुमचं इन्कम, तुमच्या पॅरेंटचं इन्कम, हे तुम्ही काय करता तर न्यूमरिकल, त्याचं मेजर कसं करता तर न्यूमरिकल करता. त्याच्यामुळे त्याला ते त्याची क्वांटिटी मध्ये मोजतात, त्याच्यामुळे म्हणून त्याला म्हटलं झालं क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स. तुमचे मार्क्स, हाईट, वेट, नंबर ऑफ चिल्ड्रन, इटीसी आर ऑल व्हरायटीज. हे सगळे काय व्हरायटीज आहेत, म्हणजेच काय तर व्हरायटीज आहेत. आता या व्हरायटीचे सुद्धा दोन पार्ट केले जातात. कोणते? डिस्क्रीट व्हरायटी आणि कंटिन्युअस व्हरायटी. डिस्क्रीट व्हरायटी आणि की मग त्याला आपण म्हणू शकतो फ्री व्हरायटी. फ्री व्हरायटी थोडक्यात म्हटल्याच्या नंतर याच्यातच तुमच्या लक्षात येतं तर डिस्क्रीट व्हरायटीला मी जेव्हा फ्री व्हरायटी म्हणतो तेव्हा त्याच्यात काय येतं? अनकाउंटेबल. काय म्हणतो मी त्याला? अनकाउंटेबल, जे की तुम्ही काउंट करू शकत नाही. डिस्क्रीट व्हरायटी मध्ये काय असतं की त्याला एंड नसतो, पर्टिक्युलर एंड नसतो, ते किती असू शकतात. मग फॉर एक्झाम्पल तुमचे मार्क्स. आता मार्क्स असं का म्हटलं? मार्क्स कसे काय अनकाउंटेबल असू शकतात? म्हणजे जर मी आज 50 मार्कची हे घ्यायचं म्हणतोय, मी 50 मार्क्सची टेस्ट घेऊ शकतो. मला 100 मार्क्सची घ्यायचे, मी 100 मार्क्सची घेऊ शकतो. मला 1000 मार्क्सची घ्यायचे, मी 1000 मार्क्सची टेस्ट घेऊ शकतो. वेट, मी 1000 मार्क्सची टेस्ट घेऊ शकतो. त्याच्यानंतर जर पुढे सो डिस्क्रीट व्हॅल्यू मध्ये मी सांगितल्याप्रमाणे किंवा डिस्क्रीट व्हरायटी मध्ये एंड नसतो. म्हणजे सपोज जर एखादी व्हॅल्यू घ्या, जसं यांनी आता याच्या मध्ये म्हटलेलं आहे की मार्क्स. आता मार्क्स किती असू शकतात ते तुमच्या टेस्टवर. आज मी जर 10 मार्क्सची म्हणतोय तर एखादी एक्झाम 100 मार्क्सची असेल, एखादी 1000 मार्क्सची असेल, एखादी. त्याच्यामुळे त्याला काही एंड नाहीये. कोणी किती मार्क्स जे काही एक्झाम्स मध्ये मार्क्स किती ठेवू शकतो. ते नंबर ऑफ चिल्ड्रन्स डिस्क्रीट मध्ये येतं, नंबर ऑफ चिल्ड्रन्स. आता एखाद्याचे नंबर ऑफ चिल्ड्रन्स किती आहेत याला काही तुम्ही आम्ही तर त्याच्यावरती हे घालू शकत नाही, बंधन घालू शकत नाही. ते किती असू शकतात त्याची काही तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकत नाही. हा, बट तुमचं इन्कम ते तुमच्या क्वालिफिकेशन नुसार डिपेंड असू शकतं. त्याला एक लिमिट असू शकतं, त्या लिमिटच्या पुढे ते जाणार नाही. तुमच्या हाईटला एक लिमिट असू शकतं, ते लिमिटच्या पुढे जाणार नाही. तुमचं वेटला एक लिमिट असू शकतं. फक्त कसं होतं की डिस्क्रीट व्हरायटीज मध्ये फ्री आहे की जे ते अनकाउंटेबल आणि इथे ते काउंटेबल आहे. हा एवढा एक डिफरन्स मी डिस्क्रीट आणि कंटिन्युअस मधला लक्षात घ्या. बाकीचा आहे तो आपण नंतर लक्षात येईलच पुढे शिकताना. देन कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन. कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये फर्स्ट पार्ट येतो डाटा. द रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन सॉर्ट फ्रॉम द पॉप्युलेशन इज कॉल्ड द डाटा. म्हणजे पॉप्युलेशन मधून जी काही आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते त्या सगळ्याला तुम्ही डाटा म्हणू शकताय. देन सर्वे. द प्रोसेस ऑफ कलेक्टिंग द डाटा इज कॉल्ड द सर्वे. ओके, काय म्हटले? द प्रोसेस ऑफ कलेक्टिंग द डाटा इज कॉल्ड सर्वे. सो तुम्ही जे डाटा कलेक्ट करताय त्याला म्हटलं जातं सर्वे. मग सर्वे कोणता, किती प्रकारचा असतो? तो सर्वे दोन टाईपचा असतो. एक असतो प्रायमरी सर्वे, दुसरा असतो सेकंडरी सर्वे. इन द प्रायमरी सर्वे इज द वन इन विच द इन्फॉर्मेशन इज ऑब्टेन डायरेक्टली फ्रॉम द इंडिव्हिज्युअल्स. म्हणजे काय तर याच्यामध्ये तुम्ही काय होतं की प्रायमरी सर्वे मध्ये जसं की आता तुम्ही बघता की तुमच्या घरी काही लोक येतात सर्वेला किंवा काही. आता जसं एनएसएसच्या कॅम्पला, आता तुम्हाला माहिती नाही, एनएसएसच्या कॅम्पला आपण बाहेर गेल्याच्या नंतर आपल्याला प्रत्येकाच्या घरी पाठवलं जातं आणि तिथलं आपल्याला डाटा कलेक्ट करून आणायला सांगतो. मग आपण ते इंडिव्हिज्युअल म्हणजे प्रत्येकाच्या घरी जाऊन तुम्ही जो डाटा कलेक्ट करताय, तुम्ही जो काय तिथून डाटा घेताय, तुमच्या घरी किती मेंबर्स आहेत किंवा काय, हा तुम्ही स्वतः कलेक्ट केलेला डाटा आहे. प्रायमरी स्टेजला तुम्ही कलेक्ट केलेला डाटा आहे, म्हणून त्याला म्हटलं जातं प्रायमरी डाटा. मग सेकंडरी डाटा म्हणजे काय? तर सेकंडरी डाटामध्ये काय होतं की सेकंडरी डाटामध्ये सपोज मला आता असं मला तुमच्या क्लासमधला टॉपर कोण, हा जो मला रिझल्ट फाइंड आउट करायचा आहे, सगळ्यात पहिलं मी त्याच्यासाठी एक तर प्रायमरी सर्वे करेन. प्रायमरी सर्वेसाठी मग मी तुमची एक एक्झाम ठेवली आणि एक्झाम मधून जो मला रिझल्ट आला तो मी फाइंड आउट, कारण तुम्ही स्वतः कलेक्ट केले, त्याला मी प्रायमरी सर्वे म्हणू शकतो. सेकंडरी सर्वे म्हणजे काय की तुमच्या लास्ट इयरचा जो काही रिझल्ट होता तो मी तुमच्या कॉलेजमधून जाऊन घेतला आणि त्याच्यावरून मी क्लासमधला टॉपर कोण तो ऍव्हरेजनी काढला. आता सेकंडरी सर्वे जो होता तो माझा ऍक्युरेट असू शकतो का? नाही, कारण
जो मागच्या वर्षीचा टॉपर होता तोच यावर्षी टॉपर येईल सांगता येत नाहीये, कारण तुमच्यापैकी कोणी जास्त स्टडी करून त्याच्या पुढे जाऊ शकतो. सो त्याच्यामुळे प्रायमरी सर्व्हे जो की तुम्ही स्वतः कलेक्ट करताय, सेकंडरी सर्व्हे जो की तुम्ही कुठून तरी थर्ड पार्टी करून तुम्ही कलेक्ट करताय. सो सेकंडरी आणि प्रायमरी सर्व्हे मध्ये हा फरक येतो. सो त्याच्या इथं म्हटलेलं आहे सेकंडरी सर्व्हे मेनी अ टाइम्स द डाटा ऑलरेडी एक्झिस्ट इन गव्हर्नमेंट रेकॉर्ड्स गॅजेट्स. काही वेळेस डाटा ऑलरेडी गव्हर्नमेंट रेकॉर्ड्स मध्ये किंवा गॅजेट्स मध्ये रेकॉर्ड केलेला असतो. इट माइट हॅव बीन रुटीनली कलेक्टेड ऑर procured for some specific purpose. When such a data is referred to for the required statistical interference, it is called the secondary survey for this job. मग काय होतं की ज्यावेळेला एखादा सर्वे करायचा असेल की सपोज काहीतरी योजना गव्हर्नमेंटने काढलेली आहे, कोणतीतरी पॉलिसी काढलेली आहे की कोकणामध्ये शेतकऱ्यांना इतके इतके पर्सेंट आपण जे काय आहे हे कर्जमाफी देऊयात. सो आता कोकणात एकूण शेतकरी तरी किती आहे, किती फार्मर आहेत हे कसं कळणार? एक तर त्यांना त्याच्यासाठी प्रायमरी सर्व्हे करावा लागेल. प्रायमरी सर्व्हे नसेल तर त्यांच्याकडे जो काही आधी डाटा अवेलेबल आहे त्या डाटावरून ते एक अंदाज लावून त्या पद्धतीने त्यांची कर्जमाफी करतात. सो सेकंडरी सर्व्हे म्हणजे काय की ऑलरेडी कुठेतरी रेकॉर्ड मध्ये आहे, तिथून तुम्ही तो उचलताय. तुमचा तो प्रायमरी कलेक्ट केलेला नाही, तुम्ही स्वतः कलेक्ट केलेला नाही, तर कुणीतरी दुसऱ्याने कलेक्ट केलेला डाटा तुम्ही तुमच्या कामासाठी यूज करताय. त्याला म्हटलं जातं सेकंडरी सर्वे. देन इथं आता एक्झाम्पल्स दिले. सपोज an upcoming shoe manufacturer company wants to establish their business in मुंबई. एखादी शूज बनवणारी कंपनी आहे की त्याला मुंबईमध्ये त्यांचा बिझनेस एस्टॅब्लिश करायचा आहे. आता बघूया त्यांनी काय म्हटलं एक्झाम्पल मध्ये. फर्स्ट वन, दे विल नॉट बी मॅन्युफॅक्चर्ड इक्वल क्वांटिटी ऑफ शूज राईट फ्रॉम साईज 2 to 8. आता साईज नंबर 2 पासून साईज नंबर 8 पर्यंत ते सेम क्वांटिटी मध्ये जे काही त्यांची मॅन्युफॅक्चरिंग आहे ती करू शकत नाहीत. कारण काय, दे वुड लाईक टू नो विच साईज आर मोर इन डिमांड अँड विच आर लेस इन डिमांड. कारण त्यांना हे माहिती नाहीये की कुठल्या साईजला डिमांड जास्त आहे आणि कोणत्या साईजला डिमांड कमी आहे. त्याच्यामुळे ते इक्वल क्वांटिटीमध्ये तर सगळे साईज बनवणार नाहीत. सो दॅट दे कॅन मॅन्युफॅक्चर अकॉर्डिंगली. मग त्याच्यासाठी त्यांना काय गरज आहे, तर त्यांना त्या सर्वेची गरज आहे. त्या सर्वे वरती ठरेल त्यांना की कोणत्या साईजला डिमांड मार्केटमध्ये जास्त आहे, मग त्याच्या त्या पद्धतीने ते त्यांचे शूज मॅन्युफॅक्चर करतील. देन सेकंड कंडिशन काय आहे, वेन अ न्यू कंपनी कम्स अप, एखादी नवीन कंपनी आली आहे, इट हॅज टू बी ऍडव्हर्टाइज प्रॉपरली. त्यांना प्रॉपर ऍडव्हर्टाइजमेंट करायचं आहे. द कंपनी हॅज डिसाइडेड टू डिस्ट्रीब्यूट leaflet and the director knows that nothing is more appealing than that has been said in one's own mother tongue. म्हणजे त्यांच्या डायरेक्टरचं असं म्हणणं आहे त्या कंपनीच्या की ऍडव्हर्टाइजमेंट जर तुम्हाला जास्त अट्रॅक्टिव्ह बनवायची असेल तर ती ओन मदर टंग मध्ये असावी. मग आता मुंबईमध्ये जर ऍडव्हर्टाइजमेंट करायचे तर मुंबईमध्ये किती टाईपचे किंवा किती लोक असे आहेत की ज्यांची फारसं पॉप्युलेशन असं आहे की ज्यांची लँग्वेज वेगवेगळी आहे, मदर टंग वेगवेगळी आहे. मग त्यांना जर पॅम्पलेट त्यासाठी प्रिंट करायचे आहेत तर पहिला त्यांना सर्वे करावा लागेल की मुंबईमध्ये किती मदर टंग असणारे लोक आहेत. सो त्या पद्धतीने ते त्याची ऍडव्हर्टाइजमेंट करते. सो हा झाला सेकंडरी सॉरी हा एक सेकंड सर्वे झाला. In order to get appealing than that been said one's mother tongue, so they want to print their company's name on the leaflet is an regional language as possible. Hence they are also need to know the mother tongue of various groups of people in Mumbai. So त्यासाठी त्यांना आधी मुंबईतल्या लोकांच्या मदर टंग जाणून घ्यायची गरज आहे. In order to get the above information, the company will either appoint certain person who would go around, meet people and gather the required information from them. This will be primary survey. मग यासाठी त्यांना काय करावं लागेल, तर पहिलं काही पर्सन्स अपॉइंट करावे लागतील आणि मुंबईच्या वेगवेगळ्या एरियामध्ये ते डिस्ट्रीब्यूट करावं लागेल आणि त्यांना घरी जाऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन तिथून त्यांना डाटा कलेक्ट करावा लागेल की कोणती मदर टंग कोणाची आहे.
मग या टाईपच्या सर्वेला आपण म्हणूयात प्रायमरी सर्वे. देन ऑर किंवा the company will manage to get the data of similar survey conducted by the previous company 5 years ago. This will be called the secondary survey. किंवा एखाद्या कंपनीकडून 5 वर्षापूर्वी प्रिव्हियस कंपनी 5 वर्षापूर्वीच्या कंपनीकडून तो तिथल्या पब्लिकचा डाटा जो होता किंवा त्यांचा जो सर्वे केलेला जो डाटा होता तो तिथून कलेक्ट करून त्याच्यावरती हे करणं. पण प्रॉब्लेम काय होतो की याच्यामध्ये सेकंडरी सर्वेला काय होतं, 5 इयर्स पूर्वी जेवढी पब्लिक होती मुंबईमध्ये आजही तेवढीच आहे का? नाही, खूप वाढलेली आहे. खूप वेगवेगळ्या मदर टंग इन्क्लूड झाले असतील किंवा खूप वेगवेगळ्या मदर टंग तिथून एक्सक्लूड झाले असतील. सो त्याच्यामुळे तो जो सेकंडरी सर्वे आहे तो ऍक्युरेट असेल याची गॅरंटी नाही. विच इज चिपर अँड फास्टर. आता सेकंडरी सर्वे होता तो काय चिपर अँड फास्टर आहे पण ऍक्युरेट नाहीये. The drawback is this secondary survey is that the data which was collected 5 years ago may not reflect the present situation. म्हणजे 5 वर्षापूर्वीचा डाटा आज प्रेझेंट सिच्युएशनला चालेल सेम असणार नाहीये, हा त्याचा ड्रॉबॅक आहे. In this example, the individuals are people of Mumbai and population is the entire population of Mumbai. मग ह्याच्यामध्ये तुमचा टार्गेटेड डाटा कोण होता, तर मुंबईतले पीपल्स. आणि पॉप्युलेशन कोणतं होतं, तर मुंबई अँड द पॉप्युलेशन इज द एंटायर पॉल्युशन ऑफ मुंबई. मुंबईतला एंटायर पॉल्युशन हे झालं पॉप्युलेशन. त्याच्यातून त्यांना डाटा जे काही इंडिव्हिज्युअल्स आहेत ते वेगळे सेपरेट करून काढायचे होते. ओके, मग त्याला आपण इंडिव्हिज्युअल्सला म्हणू शकतो सॅम्पल्स आणि याला म्हणू शकतो मुंबईच्या पॉप्युलेशनला काय म्हणू शकतो पॉप्युलेशन. देन नोटिस दॅट इट इज नॉट पॉसिबल टू मीट अँड आस्क क्वेश्चन टू ईच अँड एव्हरी पर्सन इन मुंबई. आता काय होतं की खरंच मुंबईतल्या प्रत्येक व्यक्तीला भेटणं किंवा त्यांच्याशी बोलणं हे पॉसिबल नाहीये. हेच डिफरंट ग्रुप्स फ्रॉम डिफरंट एरिया अँड डिफरंट क्लासेस आर फॉर्म टू कॉन्स्टिट्यूट अ सॅम्पल. मग त्यासाठी काय करावं लागेल, सो आता सगळीकडे तर फिरू शकत नाही, पण मग मुंबईतले जे मोठमोठे एरियाज आहेत की जिथे मोठमोठे आहेत, सो अशा पर्टिक्युलर 7-8 एरियामधून जरी इन्फॉर्मेशन गोळा केली तरी त्याच्यावरून तुम्ही बाकीच्यांचा अनुमान लावू शकता. ओके, किंवा बाकीचं तुम्ही प्रेडिक्शन करू शकता की किती असू शकतो त्याच्यामुळे. आणि हे जे 5-6 लोक तुम्ही जे किंवा 5-6 जे एरिया तुम्ही कलेक्ट कराल त्याला आपण म्हणूयात सॅम्पल. Different groups of different areas and different classes are formed to constitute the sample. We assume that the person from the sample represent the whole population. आता आपण असं धरून चालू की जेवढा आपण एरिया सिलेक्ट केलेला आहे तो मुंबईच्या होल पॉप्युलेशनला रिप्रेझेंट करतोय. म्हणजे तो जो डाटा देईल तो मुंबईतल्या होल पॉप्युलेशनचा डाटा असेल असं एक ऍज्युम करता सेकंड ह्याच्यामध्ये ऍज्युम करता येईल. Thus, instead of entire population survey, which is time consuming, the company will manage with a sample survey, which can be completely in a short time. Okay, काय म्हणते, the company will manage with a sample survey. कंपनी मग सॅम्पल सर्वे नुसार मॅनेज केली जाते आणि एका कमीत कमी वेळेमध्ये तो जो सर्वे आहे तो कम्प्लीट करता येतो. लेट अस स्टडी द इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड बाय द कंपनी. आता कंपनीला कोणकोणती इन्फॉर्मेशन हवी आहे ते आपण बघूया त्याच्यात. द साइज ऑफ द शूज इज द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स अंडर इन्व्हेस्टिगेशन. सो ज्याला पहिला सर्वे तुम्ही करायला गेलात पहिली सिच्युएशन त्यावेळेस तुम्हाला काय होतं की तुमचा पहिला कॅरेक्टरिस्टिक्स काय होता त्या इन्व्हेस्टिगेशनचा, द साइज ऑफ द शूज. इट हॅज अ न्यूमरिकल व्हॅल्यू. ही तुमची साइज ऑफ द शूज काय न्यूमरिकल व्हॅल्यू. सो इट इज अ क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स. मग त्याला काय म्हणतो आपण क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स. सेकंड काय होतं, द सेकंड इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड इज अबाउट द मदर टंग. सेकंड जी इन्फॉर्मेशन होती ती कशाविषयी होती, मदर टंग. मग त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स काय झालं तर मदर टंग. मग ही न्यूमरिकल होती का, नाही, म्हणून मग ह्याला म्हटलं जातं क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स. आलं लक्षात, क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स. सो असे दोन टाईपचे जे होते हे सर्वे कॅरेक्टरिस्टिक्स होते सर्वेचे. देन आता नेक्स्ट पार्ट जो आहे आपला तो क्लासिफिकेशन ऑफ डाटा इन द टॅब्युलेशन फॉर्म, टॅब्युलर फॉर्म. आता हिथून आपलं खरं प्रॅक्टिकल स्टार्ट होतं. सो हा जो प्रॅक्टिकल पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर पासून स्टार्ट करूयात. आता जर तुम्हाला आता मी जे काही सांगितलं याच्यामध्ये जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही क्लिअर करून घेऊ शकता. जर तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील तर तुम्ही जो काही मॅडम फीडबॅक फॉर्म पाठवतील तो फीडबॅक फॉर्म भरून द्यायचा. ओके, थँक्यू. काही डाऊट्स असतील तर विचारा.